नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 प्रकरण क्रमांक 3 रासायनिक अभिक्रिया व समीकरणे याचा भाग क्रमांक 1 तुम्ही याच्या आधी पाहिलेला आहे। आज आपण भाग क्रमांक 2 ला सुरुवात करूया। या भाग क्रमांक 2 मध्ये रासायनिक समीकरणे केमिकल इक्वेशन्स, दुसरं रासायनिक समीकरणांचे संतुलन करणे, तिसरं रासायनिक समीकरण संतुलन करण्याच्या पायऱ्या आणि चौथं रासायनिक अभिक्रियांचे प्रकार, टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शन्स। हे महत्त्वाचे जे आहे 4 भाग पाहणार आहोत। यामध्ये पहिला भाग जे आहे ते रासायनिक समीकरणे केमिकल इक्वेशन्स। प्रथम एक रासायनिक अभिक्रिया पाहूया। कॉपर सल्फेटच्या निळ्या रंगाच्या द्रावणात जस्ताची पूड घातल्यावर झिंक सल्फेटचे रंगहीन द्रावण तयार होते। ही रासायनिक अभिक्रिया आपण पुढील प्रमाणे संक्षिप्त स्वरूपामध्ये मांडता येते। या ठिकाणी आपण ही जी रासायनिक अभिक्रिया आपण पाहिलेली आहे ते शब्दाच्या स्वरूपामध्ये, शाब्दिक स्वरूपामध्ये आपण इथं त्याची मांडणी करून घेऊया। कॉपर सल्फेटचे जलीय द्रावण अधिक जस्ताची भुकटी याची रासायनिक अभिक्रिया होऊन झिंक सल्फेटचे जलीय द्रावण तयार होते आणि तांब तयार होते। अशा प्रकारे शब्दाच्या स्वरूपात केलेल्या रासायनिक अभिक्रियेच्या साध्या मांडणीलाच शाब्दिक समीकरण असे म्हणतात। हे शाब्दिक समीकरण अजूनही संक्षिप्त स्वरूपामध्ये रासायनिक सूत्राचा वापर करून आपल्याला लिहिता येते। या ठिकाणी पहा, कॉपर सल्फेट CuSO4 अधिक झिंक Zn, त्याचबरोबर याची रासायनिक अभिक्रिया होऊन झिंक सल्फेट ZnSO4 अधिक कॉपर Cu, हे आपण रासायनिक सूत्रांचा वापर करून आपण हे रासायनिक अभिक्रिया जी आहे ती इथं लिहिलेली आहे। रासायनिक समीकरण जे आहे ते लिहिलेलं आहे। रासायनिक सूत्राचा वापर करून रासायनिक अभिक्रियेच्या संक्षिप्त स्वरूपात केलेल्या मांडणीला रासायनिक समीकरण असे म्हणतात। या ठिकाणी तेच रासायनिक समीकरण पुन्हा एकदा लिहिलेलं आहे। पहा, CuSO4 अधिक Zn, त्याची रासायनिक अभिक्रिया होऊन ZnSO4 अधिक Cu। ह्या समीकरणात कॉपर सल्फेट CuSO4 व जस्त झिंक ही अभिक्रियाकारके आहेत। त्यांची एकमेकांबरोबर रासायनिक अभिक्रिया होऊन संपूर्णपणे वेगळे गुणधर्म असलेल्या तांब्याचे कण व रंगहीन झिंक सल्फेटचे द्रावण ही उत्पादिते जी आहेत ती तयार होतात। अभिक्रिया होताना कॉपर सल्फेट ह्या अभिक्रियाकारकामधील आयनिक बंधांचं विभाजन होते, तसेच ZnSO4 ह्या उत्पादितातील आयनिक बंध अभिक्रिया होताना तयार होतात। आता आपण रासायनिक समीकरणांचं लेखन कसं करायचं हे आपण पाहूया। रासायनिक समीकरणांचे लेखन करताना पाळण्यात येणारे संकेत आता आपण पाहू। 1. रासायनिक समीकरण लिहिताना अभिक्रियाकारके डाव्या बाजूला तर उत्पादिते उजव्या बाजूस लिहितात। अभिक्रियाकारकापासून उत्पादितांच्या दिशेने जाणारा बाण या दोघांच्या मध्ये काढतात। बाणाचे चिन्ह, ह्या बाणाच्या चिन्हाच्या स्वरूपामध्ये हा बाण रासायनिक अभिक्रियेची दिशा जी आहे तो दर्शवतो। या ठिकाणी एक रासायनिक समीकरण आपण लिहिलं आहे। कॉपर सल्फेट अधिक झिंक हे अभिक्रियाकारके आहेत, हे डाव्या बाजूला लिहितात, आणि झिंक सल्फेट अधिक कॉपर ही जी उत्पादिते आहेत ही उत्पादिते जी आहेत ती उजव्या बाजूला लिहितात। आणि यांच्या दोघांच्या मध्ये जे आहे ही अभिक्रियांची, रासायनिक अभिक्रियाची दिशा दर्शवणारा बाण जे आहे ह्या दोघांच्या मध्ये जे आहे ते दर्शवला जातो। दुसरं, जर 2 किंवा अधिक अभिक्रियाकारके किंवा उत्पादिते असतील तर त्यांच्यामध्ये अधिक या चिन्हाचा वापर करतात। उदाहरणार्थ समीकरण मध्ये CuSO4 व Zn ह्या अभिक्रियाकारकामध्ये अधिक हे चिन्ह दर्शवले जाते, तसेच ZnSO4 व Cu कॉपर ह्या अभिक्रियाकारकामध्ये सुद्धा अधिक हे चिन्ह जे आहे तो दर्शवला जातो।
या ठिकाणी पहा रासायनिक अभिक्रिया लिहिताना जे आहेत कॉपर सल्फेट CuSO4 आणि Zn हे डाव्या बाजूला लिहिलेलं आहे आणि त्यांच्यापासून तयार होणारी जी उत्पादिते आहेत त्या उजव्या बाजूला ZnSO4 आणि हे Cu कॉपर यांच्या दोघांच्या मध्ये कॉपर सल्फेट आणि झिंक यांच्यामध्ये हा अधिक चिन्ह दर्शवला जातो आणि या ठिकाणी सुद्धा झिंक सल्फेट आणि कॉपर यांच्या दोघांच्या मध्ये सुद्धा हा अधिक चिन्ह दर्शवला जातो. तिसरं, रासायनिक समीकरण जास्त माहितीपूर्ण बनवण्यासाठी अभिक्रियाकारकांचे आणि उत्पादितांचे यांच्या भौतिक अवस्था समीकरणात नमूद करतात. त्यांच्या वायुरूप, द्रवरूप व स्थायूरूप अवस्था अनुक्रमे गॅस, लिक्विड आणि सॉलिड. गॅस म्हणजे G, लिक्विड L व सॉलिडच्या ऐवजी S ही अक्षरे कंसात लिहून जे आहे ते दर्शवली जातात. तसेच उत्पादित वायुरूपात असेल तर G ऐवजी वरच्या दिशेने असणारा हा बाण जे आहे वरच्या दिशेने दाखवणाऱ्या बाणाने दर्शवता येते व उत्पादिते अविद्राव्य स्थायी स्वरूपात तयार झाले असेल म्हणजेच अवक्षेप रूपात तयार झाले असेल तर S ऐवजी खालच्या दिशेने असे खालच्या दिशा दाखवणाऱ्या बाणाने जे आहे ते दर्शवता येतात. या ठिकाणी गॅसेस आहेत, वायू स्वरूपामध्ये आहे म्हणून कंसामध्ये G लिहायचं. लिक्विड स्वरूपामध्ये असेल तर कंसामध्ये L लिहायचं आणि सॉलिड स्वरूपामध्ये असेल, स्थायी स्वरूपामध्ये असेल तर कंसामध्ये S दर्शवतात. जर अभिक्रियाकारके आणि उत्पादिते पाण्यातील द्रावणाच्या रूपात असतील तर अशांना जलीय द्रावण म्हणतात व त्यांच्या पुढे AQ ही अक्षरे कंसात लिहून त्यांची जलीय द्रावणाची अवस्था जी आहे ते दर्शवितात. यानुसार समीकरणांचे पुनर्लेखन ह्या स्वरूपात पुढील प्रमाणे जे आहे आपल्याला लिहिता येते. या ठिकाणी कॉपर सल्फेट याचं जलीय द्रावण आहे म्हणून ऍक्वा स्वरूपामध्ये आहे म्हणून AQ हे कंसामध्ये ही अक्षर दर्शवायचे आणि इथं ZnSO4 झिंक सल्फेट हे सुद्धा ऍक्वा स्वरूपामध्ये तयार होतो म्हणून AQ हे सुद्धा कंसामध्ये दर्शवतात. चौथं, जेव्हा रासायनिक अभिक्रिया घडण्यासाठी बाहेरून उष्णता द्यावी लागते तेव्हा ती अभिक्रिया बाणाच्या वर हा त्रिकोण हे चिन्ह काढून दर्शवतात. हा जो त्रिकोणाचं चिन्ह आहे ना ह्या त्रिकोण हे चिन्ह काढून जे आहे ते दर्शवतात. उदाहरणार्थ चुनखडी तापवल्यावर चुनखडी तयार होते. ही अभिक्रिया आपल्याला खालील प्रमाणे लिहिता येते. इथं कॅल्शियम कार्बोनेट याला काय केलेलं आहे उष्णता दिलेली आहे म्हणून या ठिकाणी त्रिकोण चिन्ह या ठिकाणी दर्शवलेलं आहे आणि त्याच्यापासून कॅल्शियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साइड वायू जे आहे या ठिकाणी तयार होतो. तसेच कॉपर सल्फेटचे जलीय द्रावण व जस्ताची पूड यांच्यात अभिक्रिया होताना उष्णता बाहेर पडते हे आपल्याला खालील समीकरणाच्या सहाय्याने दर्शवता येते. कॉपर सल्फेट अधिक झिंक यांची रासायनिक अभिक्रिया होऊन झिंक सल्फेट अधिक कॉपर अधिक उष्णता जी आहे याच्यामधून काय होते बाहेर पडते. या ठिकाणी पाचवं, काही अभिक्रिया घडून येण्यासाठी विशिष्ट तापमान, विशिष्ट दाब, उत्प्रेरक इत्यादी अटींची पूर्तता होणे जे आहे ते आवश्यक असते. अशा अटी अभिक्रियादर्शक बाणाच्या खाली किंवा वर दर्शवितात. उदाहरणार्थ वनस्पती तेलाचे 60 डिग्री सेंटीग्रेड तापमानाला निकेल उत्प्रेरकाच्या सानिध्यात हायड्रोजन वायू बरोबर अभिक्रिया होऊन वनस्पती तूप तयार होते. ही अभिक्रिया जी आहे आपण पुढील प्रमाणे लिहिता येते. वनस्पती तेल अधिक हायड्रोजन वायू यांच्यापासून जे आहे रासायनिक अभिक्रिया होऊन वनस्पती तूप तयार होतो. परंतु ही रासायनिक अभिक्रिया घडून आणण्यासाठी इथे 60 डिग्री सेंटीग्रेड 60 अंश सेल्सिअस तापमान देणं आवश्यक आहे आणि उत्प्रेरक म्हणून निकेलची भुकटी याच्यामध्ये वापरली जाते. हे आपण ह्या बाणाच्या वर 60 अंश सेल्सिअस आणि बाणाच्या खाली निकेल हे उत्प्रेरक आपण दर्शवता येते. अभिक्रियाकारकाविषयी उत्पादिताविषयी असणारी विशेष माहिती किंवा त्यांची नावे त्याच्या सूत्राखाली लिहितात. उदाहरणार्थ पहा, तांब्याची सहन नायट्रिक आम्लाबरोबर अभिक्रिया केली असता तांबूस रंगाचा विषारी नायट्रोजन डायऑक्साइड वायू जे आहे या ठिकाणी तयार होतो. ही रासायनिक अभिक्रिया झाली तर या ठिकाणी पहा हे
जे अभिक्रियाकारक आहे तांब्याची सहंत नायट्रिक अम्लाबरोबर म्हटलेलं आहे, म्हणून सहंत नायट्रिक अम्ल या ठिकाणी अशा पद्धतीने जे आहे ते दर्शवलं जातं. आणि त्याचबरोबर तांब्याची विरल नायट्रिक अम्लाबरोबर अभिक्रिया केली असता नायट्रिक ऑक्साईड वायू तयार होतो. या ठिकाणी विरल नायट्रिक अम्लाबरोबर म्हणलेलं आहे, म्हणून ह्या नायट्रिक अम्लाच्या खाली विरल नायट्रिक अम्ल जे आहे ते दर्शवलं जातं. पुढचा भाग आपण पाहू. त्याच्या आधी काही कृती आपण पाहणार आहोत. साहित्य, परीक्षा नळी, शंकुपात्र, तराजू इत्यादी. या ठिकाणी हे परीक्षा नळी आहे, शंकुपात्र आणि हे तराजू. आणि त्यासाठी लागणारे रासायनिक पदार्थ आहेत सोडियम क्लोराईडचे द्रावण आणि सिल्वर नायट्रेटचं जे आहे द्रावण. पहिलं सोडियम क्लोराईडचं द्रावण जे आहे आपण थोडंसं शंकुपात्रामध्ये घेऊ. या शंकुपात्रामध्ये थोडंसं सोडियम क्लोराईडचं द्रावण घेतलेलं आहे. त्यानंतर ह्या परीक्षा नळीमध्ये सिल्वर नायट्रेटचं द्रावण घेतलेलं आहे. आता आपण ही परीक्षा नळी दोरा बांधून काळजीपूर्वक ती शंकुपात्रामध्ये आपण सोडू आणि त्याच्यावरती हा रबरी पुच्छ जे आहे ते शंकुपात्राला लावू आणि हा शंकुपात्र जे आहे ते हवाबंद करू. आता ह्या शंकुपात्राचं तराजूच्या सहाय्याने जे आहे ते वजन करू. ह्या तराजूच्या सहाय्याने वजन केले असता या ठिकाणी त्याचं वस्तुमान जे आहे ते 300.23 ग्राम जे आहे त्यांचं वस्तुमान आहे. आता शंकुपात्र थोडंसं तिरकं करून परीक्षा नळीतील जे द्रावण आहे ते द्रावण शंकुपात्रातील द्रावणात आपण मिसळू. म्हणजे सिल्वर नायट्रेट आणि सोडियम क्लोराईड यांच्या दोघांचं दोन्ही जे अभिक्रियाकारके होते ते दोन्ही याच्यामध्ये मिसळले गेलेले आहे आणि त्यांची रासायनिक अभिक्रिया होते. आणि रासायनिक अभिक्रिया होऊन या ठिकाणी पांढऱ्या रंगाचं जे आहे सिल्वर क्लोराईडचा अवक्षेप तयार होतो आणि सोडियम नायट्रेट ही जी आहे ती उत्पादित जे आहे त्या ठिकाणी मिळतात. याचंही वस्तुमान आपण पाहिलं तर या ठिकाणी 300.23 ग्राम जे आहे यांचं वस्तुमान आहे. हीच कृती आपण या ठिकाणी पाहूया. ह्या शंकुपात्रावरती आपण जे आहे सिल्वर नायट्रेट घेतलेला आहे आणि हा सोडियम क्लोराईड ह्या शंकुपात्रामध्ये घेऊन त्याला तिरकस केलं आणि यांची दोघांची रासायनिक अभिक्रिया होऊन या ठिकाणी पांढऱ्या रंगाचा हा सिल्वर क्लोराईडचा अवक्षेप आणि सोडियम नायट्रेट या ठिकाणी तयार झालेला आहे. आपल्याला याच्यामध्ये कोणता बदल आढळला? एखादा अविद्राव्य पदार्थ तयार झाला आहे का? वजनामध्ये काही बदल झाला आहे का? ह्या कृतीकरिता शाब्दिक समीकरण जे आहे आपण इथं मांडूया. सिल्वर नायट्रेट अधिक सोडियम क्लोराईड यांची रासायनिक अभिक्रिया होऊन सिल्वर क्लोराईड अधिक सोडियम नायट्रेट जे आहे या ठिकाणी तयार होते. ह्या शाब्दिक समीकरण दर्शवण्यासाठी खालील रासायनिक समीकरण आपण या ठिकाणी लिहूया. सिल्वर नायट्रेट अधिक सोडियम क्लोराईड यांची दोघांची रासायनिक अभिक्रिया होते आणि त्याच्यापासून या ठिकाणी सिल्वर क्लोराईड आणि सोडियम नायट्रेट या ठिकाणी तयार होतो. हा सिल्वर क्लोराईड या ठिकाणी अवक्षेप स्वरूपामध्ये आहे म्हणून खालच्या दिशेने इथं बाण जे आहे ते दाखवलेलं आहे. रासायनिक समीकरणांचं संतुलन करणं. रासायनिक समीकरण सगळेच रासायनिक समीकरण संतुलित असतात असं नाही, तर त्याला काही रासायनिक समीकरण आपल्याला संतुलन करणं जे आहे ते शाब्दिक स्वरूपामध्ये असलेले जी समीकरण आहे ते संतुलित करणं आवश्यक असतं. या ठिकाणी सिल्वर नायट्रेट अधिक सोडियम क्लोराईड याची रासायनिक अभिक्रिया होऊन या ठिकाणी सिल्वर क्लोराईड आणि सोडियम नायट्रेट जे आहे या ठिकाणी तयार झालेला आहे. हे याच्यामधल्या असणाऱ्या अणूंची संख्या ज्या आहेत अभिक्रियाकारकामधील असणाऱ्या अणूंची संख्या आणि उत्पादितामध्ये असणाऱ्या अणूंची संख्या आपण या ठिकाणी पाहूया. अभिक्रियाकारक जे आहेत त्या डाव्या बाजूला आहेत त्यांच्या अणूंची संख्या. या ठिकाणी पहिला सिल्वर किती आहे? 1 आहे. त्यानंतर इथं नायट्रोजन 1 आहे, ऑक्सिजन 3 आहे, त्यानंतर सोडियम हा सुद्धा 1 आहे, त्यानंतर क्लोरीन सुद्धा 1 आहे. आता उत्पादिते पाहू. याच्यामध्ये सिल्वर हा 1 आहे, त्यानंतर नायट्रोजन हा 1 आहे, ऑक्सिजन 3 अणू आहेत, सोडियमचे 1 अणू आहे आणि क्लोरीनचा सुद्धा 1 अणू आहे.
या ठिकाणी आपण यांचं निरीक्षण केलं असतं आपल्याला असं दिसून येतं की डाव्या बाजूला असणारे जे अभिक्रियाकारके आहेत त्यांच्या अणूंची संख्या आणि उजव्या बाजूला असणारे उत्पादिते जे आहेत त्यांच्या अणूंची संख्या ही कशी आहे, सारखीच आहे. या ठिकाणी सिल्वर नायट्रेट आणि सोडियम क्लोराईड यांची रासायनिक अभिक्रिया होऊन सिल्वर क्लोराईड आणि सोडियम नायट्रेट तयार होतो. या समीकरणामध्ये अभिक्रियाकारकामधील मूलद्रव्यांच्या अणूंची संख्या ही उत्पादितामधील त्या मूलद्रव्यांच्या अणूंच्या संख्ये इतकीच आहे असं आपल्याला दिसते आणि अशा समीकरणाला संतुलित समीकरण असं म्हणतात. जर प्रत्येक मूलद्रव्याच्या अणूंची संख्या रासायनिक समीकरणांच्या दोन्ही बाजूंना समान नसेल तर अशा समीकरणाला असंतुलित समीकरण असं म्हणतात. या ठिकाणी पहा, आपण जी रासायनिक अभिक्रिया केली होती त्याच्यामध्ये अभिक्रियाकारकांचं एकूण वस्तुमान आणि उत्पादितांचं एकूण वस्तुमान सारखंच आहे. द्रावणाच्या वजनामध्ये काहीही बदल झालेला नाही. म्हणून कोणत्याही अभिक्रियामध्ये उत्पादितामधील प्रत्येक मूलद्रव्याचे एकूण वस्तुमान हे अभिक्रियाकारकामधील त्या मूलद्रव्यांच्या एकूण वस्तुमाना इतकेच असते. दैनंदिन जीवनात आपण सिल्वर नायट्रेटचे उपयोग कोणते आहेत सांगा बरं, सांगता येतील? ठीक आहे, मी सांगतो. या ठिकाणी आपण दैनंदिन जीवनामध्ये प्रयोगशाळेमध्ये अभिक्रियाकारक म्हणून सिल्वर नायट्रेटचा उपयोग करतात. मतदानाच्या शाईमध्ये सिल्वर नायट्रेटचा वापर केला जातो. एखाद्या वेळेस आपल्याला जखम झालेली असेल ते रक्त थांबवण्यासाठी सुद्धा सिल्वर नायट्रेटचा उपयोग केला जातो. समजा आपल्याला एखाद्या वेळेस भाजलेलं असेल, पोळलेलं असेल तर अशा वेळेस त्याच्यावरती संसर्ग होऊ नये म्हणून सुद्धा आपण त्या ठिकाणी सिल्वर नायट्रेटचा उपयोग केला जातो. आता आपण रासायनिक समीकरण संतुलित करण्याच्या काही पायऱ्या पाहूया. रासायनिक समीकरणांचे संतुलन जे आहे ते पायरीने करतात. यासाठी प्रयत्न प्रमाद या पद्धती वापरतात. उदाहरण म्हणून पुढील शाब्दिक समीकरण पाहूया. सोडियम हायड्रॉक्साईड अधिक सल्फ्युरिक ऍसिड याच्यापासून रासायनिक अभिक्रिया होऊन सोडियम सल्फेट अधिक पाणी तयार होते. पायरी नंबर 1 याच्यामध्ये दिलेले समीकरण रासायनिक सूत्रे वापरून पुन्हा आपण लिहूया. सोडियम हायड्रॉक्साईड NaOH अधिक सल्फ्युरिक ऍसिड H2SO4 यांची रासायनिक अभिक्रिया होऊन या ठिकाणी सोडियम सल्फेट Na2SO4 अधिक पाणी H2O हे आपण रासायनिक सूत्र वापरून जे आहे हे समीकरण आपण लिहिलेलं आहे. आता ह्या पायरी क्रमांक 2 समीकरण संतुलित आहे की नाही हे तपासण्यासाठी समीकरणाच्या दोन बाजूंच्या विविध मूलद्रव्यांच्या अणुसंख्येची तुलना आपण करूया. या ठिकाणी पहा तक्ता तयार केलेला आहे. या ठिकाणी सोडियम हायड्रॉक्साईड मध्ये सोडियम ही अभिक्रियाकारके आहे डाव्या बाजूला आणि ही उत्पादिते आहेत ह्या उजव्या बाजूला. सोडियम पाहू, सोडियम किती आहे याच्यामध्ये 1 आहे. त्यानंतर ऑक्सिजन हे 4 आणि हे 5 ऑक्सिजनचे अणू आहेत. हायड्रोजन हे 2 आणि हे 1 3 हायड्रोजनचे अणू आहेत आणि सल्फर गंधकचं 1 अणू आहे. आणि आता उत्पादितामध्ये सोडियमचे जे आहेत या ठिकाणी 2 अणू आहेत. त्यानंतर ऑक्सिजनचे 4 आणि 1 5 अणू आहेत. यानंतर हायड्रोजन याचे 2 अणू आहेत आणि गंधक सल्फर याचा 1 अणू आहे. म्हणजे आपण याचं निरीक्षण केल्यावर आपल्याला असं लक्षात येते यांची तुलना केल्यावरती डाव्या बाजूला असणाऱ्या अणूंची संख्या आणि उजव्या बाजूला असणाऱ्या अणूंची संख्या ही कशी आहे, वेगळी आहे. म्हणून आपण पायरी क्रमांक 3 पाहूया. समीकरणाच्या संतुलनाची सुरुवात ज्या संयुगात जास्तीत जास्त अणू आहेत त्या संयुगापासून करणं जे आहे ते सोयीचं असते. तसेच ह्या संयुगातील ज्या मूलद्रव्यांचे अणू 2 बाजूंना असमान असतील त्या मूलद्रव्यांचा विचार जे आहे आपण प्रथम करणार आहोत. या ठिकाणी सोडियम हायड्रॉक्साईड आणि सल्फ्युरिक ऍसिड आहे यांची रासायनिक अभिक्रिया होऊन सोडियम सल्फेट आणि पाणी तयार झाले.
याच्यामध्ये सोडियम सल्फेट आणि जे आहेत या ठिकाणी सल्फ्युरिक ऍसिड यांच्या दोघांच्या मध्ये असणाऱ्या अणूंची संख्या जी आहे ती जास्त आहे. सोडियमची अणुसंख्या 2 करण्यासाठी या ठिकाणी हे सोडियम 1 आहे आणि या ठिकाणी सोडियमची संख्या 2 आहे. त्यासाठी इथं हे सोडियम जे आहे या ठिकाणी अभिक्रियाकारकामध्ये 2 करण्यासाठी जे आहेत ह्या सोडियम हायड्रॉक्साईड हे सूत्र बदलून आपल्याला Na2OH असं करता येणार नाही. कारण Na2OH केलं की त्याचं पूर्ण रासायनिक जे आहे ते संयुगाचं नाव बदलतं, संयुग पूर्णपणे बदलतं. म्हणून या ठिकाणी त्याऐवजी NaOH याला 2 हा सहगुणांक आपल्याला लावावा लागेल. याला 2 हा सहगुणांक लावलं तर याचं जे आहे सोडियम हायड्रॉक्साईडच राहतंय. आता आपण यांच्यामधल्या अणूंची संख्या पाहूया. अभिक्रियाकारकामध्ये जे आहेत पहिल्यांदा रासायनिक अभिक्रिया होण्याच्या आधी जे आहे फक्त 1 सोडियम होतं आणि उत्पादितामध्ये मात्र जे आहे या ठिकाणी हे जे आहेत 2 सोडियम होते. आता आपण संतुलित करण्यासाठी ह्या अभिक्रियाकारकाला 1 ला सहगुणांक काय लावलेला आहे 2 हा सहगुणांक लावल्यामुळे सोडियमची संख्या इथं 2 झाली आणि उत्पादितामध्ये सुद्धा सोडियमची संख्या 2 झालेली आहे. म्हणजे आपण तिसऱ्या पायरीमध्ये ह्या सोडियमची संख्या जी आहे ती काय केलेली आहे संतुलित केलेली आहे. आता आपण चौथी पायरी पुढची पायरी पाहूया. समीकरण संतुलित आहे का नाही हे तपासून पाहणं गरजेचं आहे. याच्यामध्ये सोडियम जे आहे या ठिकाणी 2 आहेत आणि उजव्या बाजूला सुद्धा सोडियम 2 आहे. ऑक्सिजन या ठिकाणी 4 आणि 1 5 4 आणि आता इथे 1 नाही, आता हे काय झाले 2 झाले. 4 आणि 2 किती झाले 6 झाले. आणि त्याचबरोबर उत्पादितामध्ये मात्र फक्त किती आहे 4 आणि 1 5 आहे. आता हायड्रोजनची संख्या या ठिकाणी 2 आणि हे 3 होती, आता ती सुद्धा आता बदललेली आहे. या ठिकाणी हे 2 आणि हे 2 म्हणजे किती झाले 4 झाले. आणि उत्पादितामध्ये हायड्रोजनची संख्या फक्त या ठिकाणी 2 आहे. गंधक या ठिकाणी 1 आहे आणि इथं उत्पादितामध्ये सुद्धा एकच गंधक आहे. आता आपण या 2 बाजूंना ऑक्सिजन व हायड्रोजनची अणुसंख्या असमान असल्याचं जे आहे या समीकरण आपल्याला याच्यामध्ये दिसून येते. तर हे समीकरण संतुलित नाही असं आपल्याला कळतंय. यापैकी हायड्रोजनच्या अणुसंख्येचे संतुलन करण्यासाठी लहान सहगुणांक लागेल. म्हणून आपण प्रथम हायड्रोजनच्या संख्येचं काय करूया संतुलन करूया. या ठिकाणी समीकरणामध्ये हायड्रोजन अणुसंख्याचे संतुलन करण्यासाठी H2O ह्या उत्पादनाला 2 हा सहगुणांक लावला तर तयार होणार जे आहे ते समीकरण आपण पाहू. 2NaOH अधिक H2SO4 याची रासायनिक अभिक्रिया होणे या ठिकाणी सोडियम सल्फेट आणि आता आपण काय लावलेलं या ठिकाणी 2 H2O ला पाण्याला 2 जे आहेत 2 रेणू त्याचे केलेले सहगुणांक 2 लावलेला आहे. तर आपण पाहू हायड्रोजनची अणुसंख्या आपण पाहणार आहोत अभिक्रियाकारकामध्ये आणि उत्पादितामध्ये. इथं सुरुवातीला किती होते पहा हायड्रोजनची संख्या जी आहे ती 4 होती आणि या ठिकाणी जी आहे ती उत्पादितामध्ये 2 होती. आता संतुलन करताना जे आहे अभिक्रियाकारकामध्ये सुद्धा हायड्रोजनची संख्या 4 असणारच आहे आणि इथं मात्र पूर्वी 2 होती, आता आपण 2 काय केलेला आहे त्याला सहगुणक लावलेला आहे म्हणून इथं त्याची संख्या काय झाली 4 झाली. म्हणजे अभिक्रियाकारकामध्ये अणूंची संख्या हायड्रोजनची 4 आहे आणि उत्पादितामध्ये सुद्धा हायड्रोजनची संख्या काय झाली 4 झालेली आहे. समीकरण हे संतुलित आहे की नाही पुन्हा आपण तक्ता बनवून जे आहे ते तपासून पाहू. या ठिकाणी तक्त्यामध्ये पहा सोडियम 2 सोडियमचे अणू आहेत आणि इकडे उजव्या बाजूला सुद्धा 2 सोडियमचे अणू आहेत. ऑक्सिजन या ठिकाणी 4 आणि 2 किती 6 आहेत आणि उत्पादितामध्ये पहा हे 2 आणि हे 4 एकूण इथं सुद्धा 6 झाले. हायड्रोजन या ठिकाणी 4 होते, आता इथं हायड्रोजनची संख्या 2 गुणिले 2 म्हणजे 4 झालेली आहे आणि गंधक 1 आहे आणि या ठिकाणी सुद्धा गंधक किती आहे 1 आहे. म्हणजे असं दिसून येतं की दोन्ही बाजूंना मूलद्रव्यांची अणुसंख्या कशी आहे समान आहे. म्हणजेच समीकरण हे संतुलित समीकरण आहे. पायरी क्रमांक 5
अंतिम संतुलित समीकरण आपण पुन्हा एकदा लिहून पाहू. 2NaOH प्लस H2SO4 त्याची रासायनिक अभिक्रिया होऊन Na2SO4 अधिक 2H2O. अशा प्रकारे पायरीने एकेका मूलद्रव्याच्या अणुसंख्येचे संतुलन करण्यासाठी योग्य त्या अभिकारक उत्पादिताला योग्य तो सहगुणक लावून संतुलित रासायनिक समीकरणापासून संतुलित समीकरण आपण मिळवतात. आता लास्ट भाग पाहू. रासायनिक अभिक्रियांचे प्रकार, टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शन्स. रासायनिक अभिक्रियेमध्ये अभिक्रियाकारकापासून नवीन पदार्थ म्हणजेच उत्पादिते मिळतात हे आपण पाहिलं आहे. हे होताना अभिक्रियाकारकामधील काही रासायनिक बंध तुटतात व काही नवीन रासायनिक बंध जे आहेत ते तयार होऊन अभिक्रियाकारकांचं रूपांतर उत्पादितामध्ये होते. या पाठात आपण अभिक्रियांच्या प्रकाराचा सखोल अभ्यास जे आहे ते करणार आहोत. अभिक्रियातील अभिक्रियाकारके व उत्पादिते यांचे स्वरूप व संख्या यानुसार अभिक्रियांचे 4 प्रकार जे आहेत ते पडतात. 1 संयोग अभिक्रिया, कॉम्बिनेशन रिएक्शन. दुसरं अपघटन अभिक्रिया, डिकम्पोजिशन रिएक्शन. 3 विस्थापन अभिक्रिया, डिस्प्लेसमेंट रिएक्शन. आणि 4 दुहेरी विस्थापन अभिक्रिया, डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन. यामधली पहिली जी आहे ती संयोग अभिक्रिया, कॉम्बिनेशन रिएक्शन आपण पाहू. यासाठी एक कृती करून पाहू आपण. त्यासाठी लागणारे साहित्य जे आहे परीक्षा नळी, काचकांडी आणि चंचुपात्र. आणि त्यासाठी लागणारे रासायनिक पदार्थ आहेत हायड्रोक्लोरिक आम्ल, अमोनियाचं द्रावण आणि चुनखडी. यासाठी सर्वप्रथम आपण एक कृती पाहूया. एका परीक्षा नळीमध्ये थोडे हायड्रोक्लोरिक आम्ल घ्या आणि या परीक्षा नळीला थोडी उष्णता द्या. एक काचकांडी अमोनियाच्या द्रावणात बुडवून ती त्या परीक्षा नळीच्या तोंडावर धरा. निरीक्षण करा. तुम्हाला काचकांडीच्या टोकावरून पांढरा धूर बाहेर पडताना दिसेल. काय केले पहा आपण इथं. ह्या परीक्षा नळीमध्ये हायड्रोक्लोरिक आम्ल घेतलेला आहे आणि ह्या परीक्षा नळीला उष्णता दिलेली आहे. आणि त्याचबरोबर ही जी काचकांडी आहे ही काचकांडी अमोनियाच्या द्रावणामध्ये बुडवलेली आहे. ज्यावेळेस आपण हे परीक्षा नळीला उष्णता देतो त्यावेळेस हायड्रोक्लोरिक आम्ल याच्या वाफा ज्या आहेत त्या बाहेर येऊ लागतात आणि काचकांडीवरील द्रावणातून अमोनिया वायू जे आहे तो बाहेर पडतो. अमोनिया वायू व हायड्रोजन क्लोराईड वायू यांच्यातील अभिक्रियेने अमोनियम क्लोराईड हा क्षार वायू रूपात जे आहे तो तयार झालेला आहे. पण लगेचच संघनन क्रियेने त्याचे रूपांतर स्थायू रूपात झाल्यामुळे जे आहे पांढऱ्या रंगाचा धूर निर्माण झालेला दिसतो. याचे रासायनिक समीकरण जे आहे ते आपण इथं पुढील प्रमाणे मांडूया. इथं NH3 अमोनिया अधिक HCl यांची दोघांची रासायनिक अभिक्रिया होऊन या ठिकाणी अमोनियम क्लोराईड तयार होतो. हा अमोनिया आणि हे HCl इथं अभिक्रियाकारके 2 आहेत आणि या 2 अभिक्रियाकारकापासून एकच उत्पादिते म्हणजेच अमोनियम क्लोराईड मिळालेला आहे. कृती क्रमांक 2 करून पाहू. मॅग्नेशियम धातूची फीत चिमट्यात पकडून तिचे दुसरे टोक प्रज्वलित करा आणि हवेमध्ये जळून मॅग्नेशियम ऑक्साईडची पांढरी भुकटी तयार होते. यावरील अभिक्रिया समीकरणाच्या स्वरूपात आपण लिहूया. मॅग्नेशियम अधिक ऑक्सिजन यांच्यापासून जे आहेत रासायनिक अभिक्रिया होऊन 2MgO म्हणजे मॅग्नेशियम ऑक्साईड जे आहे या ठिकाणी तयार होतो. या अभिक्रियेत मॅग्नेशियम व ऑक्सिजन यांचा संयोग होऊन मॅग्नेशियम ऑक्साईड हे एकमेव उत्पादित जे आहे हे तयार होतो. म्हणजे अभिक्रियाकारके 2 होते आणि उत्पादिते फक्त एकच आहे. म्हणून आपण असं म्हणू शकतो की जेव्हा एखाद्या अभिक्रियेत किंवा 2 किंवा अधिक अभिक्रियाकारकांचा रासायनिक संयोग होऊन एकच उत्पादित तयार होते तेव्हा त्या अभिक्रियेस संयोग अभिक्रिया असे म्हणतात. दुसरं अपघटन अभिक्रिया, डिकम्पोजिशन रिएक्शन. इथे कृती करून पाहूया आपण. साहित्य आहेत बाष्पन पात्र, बन्सेन बर्नर आणि रासायनिक पदार्थ आहेत साखर,
सल्फ्युरिक आम्ल. कृती पहा. एका बाष्पन पात्रामध्ये आपण थोडीशी साखर घेऊया आणि ह्या बाष्पन पात्राला बन्सेन बर्नरच्या साहाय्याने उष्णता देऊया. थोड्या वेळेने करपलेला काळा पदार्थ तयार झालेला आपल्याला दिसून येतो. या कृतीत नेमकं काय घडलेलं आहे बघावं. ह्या कृतीमध्ये आपण काय केलं होतं, बाष्पन पात्रामध्ये साखर घेऊन त्याला उष्णता दिली होती. म्हणजेच इथं एकच अभिक्रियाकारक होतं, म्हणजे साखर हे एक अभिक्रियाकारक होतं. त्याला उष्णता दिल्यानंतर दोन पदार्थामध्ये त्याचं विभाजन झालेलं आहे. एक जे आहे ते काळ्या रंगाचं करपलेलं जे आहे ते कार्बन आणि दुसरं त्याच्यामधून येणाऱ्या ज्या वाफा होत्या त्या पाण्याच्या वाफा होते H2O. आता इथे साखरेचं रेणूसूत्र पहा. C12 H22O11. यांची रासायनिक अभिक्रिया होऊन याला उष्णता दिली होती आणि त्याच्यापासून काय तयार झाले, 12 कार्बनचे अणू तयार झाले आणि त्याचबरोबर 11 जे आहे ते पाण्याचे रेणू या ठिकाणी तयार झालेले आहेत. साखर आणि कार्बन, साखरेपासून कार्बन आणि पाणी हे दोन उत्पादिते या ठिकाणी मिळालेले आहेत. व्याख्या पाहूया. ज्या अभिक्रियेमध्ये एकच अभिक्रियाकारक असतो व त्यापासून दोन किंवा अधिक उत्पादिते मिळतात त्या अभिक्रियेला अपघटन असं म्हणतात. आणखीन एक कृती करून पाहूया आपण. 2 परीक्षा नळ्या, त्यासाठी लागणार साहित्य आहे 2 परीक्षा नळ्या, वक्र नळी, रबरी बुच्च आणि बर्नर. रासायनिक पदार्थ आहेत कॅल्शियम कार्बोनेट व ताजी चुन्याची निवळी. कृती पहा. एका परीक्षा नळीमध्ये आपण थोडंसं काय करू, कॅल्शियम कार्बोनेट घेऊया. या परीक्षा नळीला रबरी बुच्च्या सहाय्याने जे आहे वाकडी काच नळी या ठिकाणी बसवूया आणि दुसरं टोक जे आहे दुसऱ्या परीक्षा नळीत घेतलेल्या ताज्या चुन्याच्या निवळीत ही या बुडवूया. पहिल्या परीक्षा नळीतील कॅल्शियम कार्बोनेट बर्नरच्या सहाय्याने तीव्रपणे आपण याला तापवू आणि चुन्याच्या निवळी जी आहे या ठिकाणी दुधी झालेली आपल्याला दिसते. पहा पुन्हा एकदा कृती. या ठिकाणी काय घेतलेलं आहे, या परीक्षा नळीमध्ये कॅल्शियम कार्बोनेट घेतलेला आहे आणि ह्या कॅल्शियम कार्बोनेटला आपण काय केलेलं आहे, उष्णता दिलेली आहे. उष्णता दिल्यानंतर ह्याची रासायनिक अभिक्रिया होऊन कॅल्शियम जे आहे त्या ठिकाणी कॅल्शियम ऑक्साईड खाली शिल्लक राहतो आणि कार्बन डायऑक्साईड वायू जे आहे तो तयार होतो. आणि हाच कार्बन डायऑक्साईड ज्यावेळेस ह्या ताज्या चुन्याच्या निवळीमध्ये जातो त्यावेळेस त्या ताज्या चुन्याच्या निवळी जी आहे ती दुधी रंगाची तयार होते. या ठिकाणी त्याचं रासायनिक समीकरण आपण लिहून पाहू. कॅल्शियम कार्बोनेट अधिक याची जी आहे इथं उष्णता दिल्यानंतर जे आहे त्याच्यापासून काय तयार झालेलं आहे, या ठिकाणी कॅल्शियम ऑक्साईड तयार झालेला आहे आणि त्याचबरोबर कार्बन डायऑक्साईड वायू जे आहे या ठिकाणी तयार होतो. म्हणजेच या ठिकाणी कार्बन डायऑक्साईड हा वायू आहे म्हणून या ठिकाणी वरच्या दिशेने बाण दाखवलेला आहे. आम्लयुक्त पाण्यातून विद्युत प्रवाह जाऊ दिल्यास पाण्याचे अपघटन होऊन हायड्रोजन व ऑक्सिजन वायू तयार होतो. हे अपघटन विद्युत ऊर्जेच्या सहाय्याने होते म्हणून या अपघटनाला विद्युत अपघटन असं जे आहे ते म्हणतात. या ठिकाणी पाणी आणि याला जे आहे काय केलेलं आहे, विद्युत धारा पुरवलेली आहे. आम्लयुक्त पाण्यामधून जे आहे विद्युत धारा विद्युत ऊर्जा पुरवलेली आहे आणि त्याच्यापासून हायड्रोजन आणि ऑक्सिजन जे आहे या ठिकाणी तयार होतो. या ठिकाणी आपण त्याची व्याख्या बघूया. ज्या रासायनिक अभिक्रियेत एकाच अभिक्रियाकारकापासून 2 किंवा अधिक उत्पादिते मिळतात त्या अभिक्रियेला अपघटन अभिक्रिया असे म्हणतात. तिसरं, विस्थापन अभिक्रिया डिस्प्लेसमेंट रिएक्शन. कॉपर सल्फेटच्या निळ्या द्रावणात जास्त पूड घातल्यावर झिंक सल्फेटचे रंगहीन द्रावण जे आहे त्या ठिकाणी तयार होऊन उष्णता बाहेर पडते. कॉपर सल्फेट अधिक झिंक याची रासायनिक अभिक्रिया होऊन झिंक सल्फेट आणि कॉपर तयार होतो. या ठिकाणी पहा, हा जो झिंक आहे तो जास्त क्रियाशील आहे. तो हा जास्त क्रियाशील मूलद्रव्य काय करतो, हा कमी क्रियाशील असणाऱ्या आयनाला विस्थापित करतो आणि त्याची जागा हा तो घेतोय. म्हणजे हा झिंक जे आहे तो कॉपरची जागा घेतो आणि कॉपर जे आहे तो झिंकची जागा घेतो. AB प्लस सी काय करतो, ए ची जागा घेतो आणि ए जी आहे ती सी ची जागा घेतो आणि त्याच्यापासून CB अधिक ए हे जे आहे त्या ठिकाणी उत्पादिते तयार होतात.
यावरून आपण त्याची व्याख्या अशी करता येते पहा, जेव्हा एका संयुगातील कमी अभिक्रियाशील मूलद्रव्यांच्या आयनांची जागा दुसरे जास्त अभिक्रियाशील मूलद्रव्य स्वतः आयन बनवून घेते त्या रासायनिक अभिक्रियेला विस्थापन अभिक्रिया असे म्हणतात. चौथं, दुहेरी विस्थापन अभिक्रिया, डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन. अभिक्रियाकारकामधील सिल्वर व सोडियम आयनांची अदलाबदल होऊन जे आहे या ठिकाणी सिल्वर क्लोराईडचा पांढरा अवक्षेप जे आहे तो तयार होतो. सिल्वर नायट्रेट AgNO3 याच्यापासून सिल्वर नायट्रेट आणि सोडियम क्लोराईड यांची रासायनिक अभिक्रिया होऊन या ठिकाणी सिल्वर क्लोराईड आणि सोडियम नायट्रेट तयार होतो. याच्यामध्ये हा जो आहे क्लोरीन हा जास्त क्रियाशील आहे, हा आयन जो आहे तो जास्त क्रियाशील आहे. ह्या कमी क्रियाशील नायट्रेटला विस्थापित करतो आणि नायट्रेट जे आहे त्याचं विस्थापन होऊन ह्या क्लोरीनच्या जागी येतो. म्हणून इथं AB अधिक CD याच्यापासून D विस्थापित झाला, AB हे नवीन पदार्थ तयार होतो, संयुग तयार होतो आणि हा CB हा जो आहे तो दुसरा उत्पादित जे आहे या ठिकाणी तयार होतो. म्हणजे या ठिकाणी त्याचं विस्थापन कसं झालेलं आहे, डबल झालेलं आहे. क्लोरीनची जागा नायट्रेटने घेतलेली आहे आणि नायट्रेटची जागा जी आहे ते क्लोरीनने घेतलेली आहे, म्हणून याला दुहेरी विस्थापन असं म्हटलं जातं. याची व्याख्या पाहूया. ज्या अभिक्रियामध्ये अभिक्रियाकारकामधील आयनांची अदलाबदल होऊन अवक्षेप तयार होतो अशा अभिक्रियांना दुहेरी विस्थापन अभिक्रिया असं म्हणतात. आज आपण या भागामध्ये भाग क्रमांक 2 मध्ये जे आहे आपण या ठिकाणी थांबूया. आता पुढच्या भागामध्ये आपण काही महत्वाचे भाग पाहणार आहोत. त्याच्यामध्ये उष्मादायी आणि उष्माग्राही प्रक्रिया व अभिक्रिया, त्यानंतर रासायनिक अभिक्रियेचा दर, त्यानंतर ऑक्सिडीकरण व क्षपन, रेडॉक्सी अभिक्रिया म्हणजे काय, आणि त्यानंतर लास्ट जे आहे क्षरण. हे महत्वाचे 3 भाग आपण काय करणार आहोत, पाहणार आहोत. चला तर विद्यार्थी मित्रांनो, भाग क्रमांक 3 आपण पुढच्या भागामध्ये जे आहे आपण भाग क्रमांक 3 पाहू. सर्वांनी आता जे आपण व्हिडिओ पाहिलेला आहे याला लाईक करायचं. जे काही जिल्हा परिषदचे व्हिडिओ आहेत त्या सर्व व्हिडिओना लाईक आणि शेअर मात्र जरूर करा. धन्यवाद.